हॅलो गाईज, वेलकम बॅक अगेन टू माय यूट्यूब चॅनल. गाईज, बऱ्याच दिवसापासून मी ब्लॉग शूट केला नाही. ब्लॉग न शूट करण्याचं कारण तुम्हाला लवकरच याच ब्लॉगमध्ये कळेल. ते मी आता सांगणार नाही. आत्ता आपण डिस्कस करणार आहोत आजचा आपल्या इथं स्वयंपाक काय बनणार आहे आणि आपण ते विचारणार आहोत दुर्गेश्वरीला. सो दुर्गेश्वरीचा कालचा रेसिपी ब्लॉगला फार लोकांनी प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सो चला तर आज विचारूया दुर्गेश्वरीला. चला, आज काय करणार आहात? सोयाबीन वड्याची भाजी, अजून वरण, सोयाबीन वड्याची भाजी, वरण, पोळी, भात. बरोबर आहे गाईज. आमच्या इथले सगळी मंडळी थोडे आज नाराज आहेत आणि नाराज असण्याचं कारण तुम्हाला लवकरच याच ब्लॉगमध्ये कळून जाणार आहे. ते मी पुढं सांगणार आहे, कारण की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला मिडलमध्ये सांगणार आहे. ब्लॉगच्या मिडलमध्ये ती सगळी गोष्ट सांगणार आहोत आम्ही नाराज का आहोत ते. तर बघा, वडे झालेले आहेत, शिजवलेले आहेत सगळे, चाले कुकर वगैरे लागलेलं आहे. आणि इकडे चपात्याचं जे पीठ आहे ते आता चाळण्यातून गाळणंच म्हणतात ना, चाळलेले आहेत. तर त्याच्यातले किडे वगैरे काय असतील ते निघून जातील, म्हणजे गर्दा वगैरे. आणि आता सगळं चपात्या वगैरे सगळं बनवून एकदम तयार होईल स्वयंपाक. सो मित्रांनो, आई आणि पप्पा आज गाव वारंग्याला गेलेले आहेत, कारण की आज परत त्यांना एक लग्नाचं मूळ होतं. सो त्यांना जावं लागलं घरी. आता मी आणि दुर्गेश्वरी आणि आमचा छोटा भैया आहे. सो अशा प्रकारे आता आजचा आपण ब्लॉग शूट करूयात. आणि मित्रांनो, चांगला प्रतिसाद तुमचा मिळत आहे, व्हिडिओला लाईक्स येत आहेत, व्ह्यूज येत आहेत, आणि मनाने खूप खूप थँक्यू. दुर्गेश्वरी पण तुम्हाला म्हणत आहे थँक्यू. सो गाईस, मी आता तुम्हाला थोड्या वेळ जाऊ तो गाईज. मी आता तुम्हाला थोडक्यात बाहेरचं वातावरण दाखवणार आहे. तर पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे, कारण की वातावरण बघा, असं एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे गाईज. तर भैयानी आता आणलेले आहेत शेवाळ्याचे डब्बा व्हायला ना तयार, वळवटाच्या शेवाळ्या. सो गाईस, आज दुर्गेश्वरीचा भाऊ आला होता आणि भाऊनं बऱ्याच गोष्टी आणलेल्या आहेत. आणि तिचा सगळ्यात आवडता फेवरेट पदार्थ म्हणजे हे आपले शंकरपाळे. हे बघा, आणि हे शंकरपाळे आहे ना, दुर्गेश्वरीच्या मम्मीने बनवलेले आहेत. आणि गाईस, दुर्गेश्वरीची मम्मी आहे ना जी, त्यांनी स्वयंपाक एवढा टेस्टी बनवतात की बस. हो ना, बनवतात ना. हो. आणि स्पेशली गाईस, वांग्याची भाजी तर अतिशय उत्कृष्ट अशी पद्धतीनं ते बनवतात आणि फार चविष्ट असते. आणि स्पेशली मला फार आवडते त्यांनी जी सब्जी बनवलेली असते वांग्याची, है ना. तशीच आता दुर्गेश्वरी पण बनवणार आहे. कशाची? सोयाबीन वड्याची भाजी बनवणार आहे. सो बघूयात आणि आपण टेस्ट पण करूयात ती होते का तिच्या मम्मी सारखी ते. काय सांगतो त्या डॉक्टरला? मला नाही ग, श्रेयांशला काय सांगेल मग? ब्लडचा गाईज, मी आत्ता आलेलो आहो हॉलमध्ये आणि दुर्गेश्वरी बनवतच आहे स्वयंपाक. सो ती बाकीचं जे मटेरियल आहे ते मी ब्लॉगमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर ती आता सगळं तयार करत आहे आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा ब्लॉग शूट करूयात. सो ती कशा प्रकारे भाज्या वगैरे बनवते काय नाही
ते सगळं आपण शूट करूयात आणि ब्लॉगमध्ये आपण ॲड करून तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. सो आता मी थोडा वेळ रील्स वगैरे नाही तर यूट्यूबचे व्हिडिओ बघतो आहे आणि त्याच्यानंतर परत आपण किचनमध्ये जाऊयात. ओके. हो पण त्यानंतर माझे झाले आता बरं ये म्हणतो घरी ये. मी आता आलेलो आहो किचनमध्ये आणि ती तयार झालेली आहे सगळ्या गोष्टी बनवायच्या. सो आता बघा हे काय डाळ आणि आता बनत आहे वरण. भैया पोहोचला तुझा? वा खूप लवकर पोहोचला. फास्ट गाडी चालवली होती. हां फार खोकला सुटलं गाईस. तर भाजी आता ती बनवत आहे आणि बघा अशा प्रकारे सगळा मसाला वगैरे ॲड करत आहे. तर नक्कीच आज भाजी टेस्टी बनेल अशी आशा आपण धरूया. तर गाईज आजचं टेम्परेचर फार होतं 46 आणि 47च्या मधात टेम्परेचर होतं. आज प्रचंड अशी गरमी होती बाहेर. मी 11:30-12 वाजता बाहेर निघालो होतो आणि आज जे मी म्हटलं होतं तुम्हाला की मिडलमध्ये ब्लॉगच्या मी सांगणार आहे तर श्रेयांशला परत एकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. कारण की काल आणि परवा दिवशी म्हणजे परवाच्या रात्रीला त्याला एवढी प्रचंड ताप होती ना. सो आम्हाला नाईलाजानं आम्हाला एवढं फास्ट डॉक्टरकडे जावं लागलं आणि डॉक्टरने लगेच त्याला ॲडमिट करून घेतलेलं आहे. सो मागे किती दिवस ॲडमिट होता श्रेयस? 4 का 5 दिवस होता ना. तर काही 5 दिवस तो ॲडमिट होता आणि त्याला टोटल हे सलाईन्स मला वाटते 12 सलाईन्स लावल्या होत्या आणि परत त्याची ताप कमी होत नव्हती. सो त्याला कालच आम्ही ॲडमिट केलं म्हणजे परवा दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणि परत डॉक्टरकडे एक व्हिजिट केली होती आणि घरी आणलं होतं तरी ताप कमी झाला नाही. सो त्याला फायनली काल संध्याकाळी आम्हाला ॲडमिट करावं लागलं. सर ॲडमिट करतावेळी आई पप्पा आणि वहिनी सोबत गेले होते. सो मी थोडंसं कामानिमित्त बाहेर होतो त्याच्यामुळे मी काय सोबत नव्हतो आणि दवाखान्यात पण गेलो. आता दुर्गेश्वरी टिफिन बनवत आहे त्यांचा. सो झालं तर आजच्या ब्लॉगमध्ये मी टाकेल नाहीतर मग उद्या आपण हॉस्पिटलचा बी ब्लॉग ॲड करूयात. A few moments later. ग्राइंडच म्हणतात ना. ग्राइंड केलेलं आहे आणि आता ते फोडणीमध्ये टाकायचं आहे. तो हे टमाटा कांदा वगैरे सगळं फोडणीमध्ये जाणार आहे. हे बघा आणि तिकडे भाजी तयार झालेली आहे. तर गाईस आता चाललेले आहेत फोडणीमध्ये मसाले आणि मसाल्याचं नाव वगैरे सांगशील का आता? चटणी. चटणी. हे काय? चटणी. ही आंबाची चटणी. आपल्या व्ह्युअर्सना समजलं पाहिजे ना की कुठले कुठले मसाले त्यामध्ये चाललेले आहेत. काय काय टाकलं त्याच्यामध्ये पहिलेपासून सांग. चटणी पहिलेपासून सांग. ते पहिले तेल आहे, नंतर कांदा, पुढे नंतर चटणी, थोडीशी हळद. ओके. हळद याच्यामध्ये टाकली ना. आणि आपण सांबार मसाला थोडासा टाकणार आहोत. ओके. टेस्टला टेस्ट. मी आता टमॅटो
आता थोडीशी चवीसाठी चिंच ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे गाईस सोयाबीन वड्याची भाजी आणि वरण झालेलं आहे. करण्यासाठी मी घेतलेले आहे चम्मच आणि याच्यामध्ये या वाटीमध्ये थोडंसं वरण घेणार आहे फर्स्ट गरम झाल्याच्या नंतर आणि भाजी. तर याच्यामुळे थोडासा आपल्याला अंदाज येतो की एक्झॅक्टली मीठ किती आहे का नाही. जर कमी असेल तर टाकायचं. तर ओके, हे बघा हे आलेलं आहे. टेस्ट करूयात. कसा गाईस? टेस्टी तर नाही आहे, पण थोडंसं शिजलं नसल्यामुळे वाटत असेल. पण मसाल्याची जे टेस्ट फक्त मसाला लागत आहे तो मे बी शिजली नसतं. आता मला वरण दे याच्यामध्ये. शिजल्याच्या नंतर टेस्ट लागेल गाईस. भाजी आणि वरण झालेलंच आहे आणि मी थोडंसं टेस्ट करून बघणार पण आहे. हां, टेस्ट करून बघणार आहे मी कसं झालं ते. सो तर चला टेस्ट करूयात आपण. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण की तसंच ठेवलं तर कसं आहे वरणाची पण टेस्ट आपल्याला कळणार नाही. सो त्याच्यामुळं याला धुवून घेतलेलं आहे आपण. आणि आता आपण दाल आणि ऑल्सो कॉल्ड वरण गरम झाल्याच्या नंतर त्याची पण आपण टेस्ट करून बघणार आहोत. सो आय होप वरण चांगलं झालेलं असेल, भाजीसारखं नसेल. वरण गरम झालेलं आहे आणि आता आपण याची पण टेस्ट करणार आहोत. सो आता मी हे घेतलेलं आहे चम्मचमध्ये आणि पाहूयात याची टेस्ट कशी झालेली आहे. तर गाईज वरण जिंकलेलं आहे. तर मला प्रचंड असा घाम येतो आहे किचनमध्ये. तर वरणाला माझ्याकडून 10 आउट ऑफ 9 मार्क्स भेटलेले आहेत आणि भाजीला माझ्याकडून 10 आउट ऑफ ओनली 4 मार्क्स आहे. तर मला वाटते भाजीला तिला अजून अपडेट व्हायची गरज आहे. वरण तिच्याकडून छान बनत आहे, पण भाजीमध्ये थोडंसं मिसमॅच होत आहे. The next day. गुड मॉर्निंग गाईज. नवीन दिवसात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो मी, आई आणि काकू चाललेलो आहो हॉस्पिटलकडे.
पोहोचलो आहे आम्ही. आणि ते बघा अंकुर हॉस्पिटल समोरच आहे. ते कुठं चाललंय? ते घेतोय मी. बापरे, लिफ्ट पण नाही वाटायला इथं. तर गाईस लिफ्ट बंद आहे आणि श्रेयांशला ॲडमिट केलेलं आहे दुसऱ्या मजल्यावर. दुसरा आहे. मोठी आई आली की मोठी आई आली की नाही आता तुम्ही जा आंघोळ करून. काय अवतार झाले 2 दिवसात यायचे. आंघोळ नाही श्रेयांश, हे श्रेयांश. घरी जायचं आम्हाला आता. अरे संपलं की त्याच्यात नाही बोले. काढायची का तुला? काढायची नाही. ओट्स खायची की नाही तुला? चला मग. काल गेले काय की ते तिला जरा किती पाहिजे तुला खायचं खाय पण तेवढं काय करत एक कांदा राहू चांगला आहे पेढा. चांगला घरी आहे वाटते ना अजून. त्याला एक थोडंसं खाऊ घाल जरा असंच. खाऊन टाका नका तेवढा ते जेवले आता खाऊन टाक एक पेढा खायला चला मंडळी. सगळचे बाबा आलते. हगावचे की कंदारचे आलते. हे काय झालं तुला परत? काय म्हणले माहिती तुला? कंदारचे बाबा आलते, हगावचे बाबा आलते. तसेच नाहीत का पण हगावचे. तर गाईस स्त्रियांची तब्येत आता बरी झालेली आहे. आता आम्ही निघालेलो आहोत घरी. थोडंसं स्त्रियांचं आहे हॉस्पिटलमध्येच. स्त्रियांची मम्मी आणि पप्पा चाललेले आहेत. त्यांना आंघोळ करायला 2 दिवसापासून हॉस्पिटलमध्येच आहेत. तर फ्रेश होण्यासाठी आम्ही घरी चाललेलो आहोत. तर डायरेक्टली आता भेटूया घरी. A few moments later. हे गाईस आता आम्ही घरी आलेलो आहोत सगळेजण. आणि सोबत येतोळी मी आहे ना, हे बघा पाणीपुरी घेऊन आलो सोबत. आणि आता आम्ही पाणीपुरीचं चॅलेंज करणार आहे आमच्या दोघांमध्ये. काय पाणीपुरी चॅलेंज. ओके बघ माझ्याकडे 1 2 3 4 5 6 7. तुझ्याकडे 1 2 3 4 5 6 7 8. एक एक्स्ट्रा. तर गाईस कोण पहिल्यांदा फिनिश करते ते बघूयात आपण. तर गाईस आम्ही रिस्टार्ट करतोय आणि टाइम स्टार्ट नाव. ओके तर इथं टाइम आपण ठेवूयात. चला सुरू.
तुला एक एक्स्ट्रा होती ना. तर गाईस आम्ही दोघं पण समान समान आहोत, कोणी जिंकलं नाही. तिला 8 होत्या, माझ्या याच्यात 7 होत्या लेवलला बरोबर. आणि 3.5 मिनिट झाले आम्हाला. तर आजच्या चॅलेंजमध्ये आम्ही दोघं पण विन झालेलो आहोत.